देवी वर बाबा रुक्मा देवी वर बाबा रुक्मा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो तो एक देव करुणी गावा 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 तेने विना जीवा सुख नो हे विना जीवा सुख नो तेने विना जीवा सुख नो आपुला तो एक देव करुणी गावा तो एक देव करुणी गावा तो एक देव करुणी गावा बोला तो एक देव करुणी गावा तेने विना जीवा सुख नो तेने विना जीवा सुख नो तेने बिना जीवा सुख नो रति माई के दुख चे जनिते रति माई के दुख चे जनते माई के दुख चे जनिते रति माई के दुख चे जनते नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपुली आईसे अविनाश करी आपुली आईसे अविनाश करी आपुली आईसे अविनाश करी आपुली आईसे अभिमना पिसे गोविंदा अभिमना पिसे गोविंदा अभिमना पिसे गोविंदा रति माई के दुख चे जनिते रति माई के दुख चे जनते माई के दुख चे जनिते रति माई के दुख चे जनते नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान तुका म्हणे एक मरणेची सरे का मरणेची तुका म्हणे एक मरणेची म्हणे का मरणेची उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे रति माई के दुख चे जनिते रति माई के दुख चे जनते माई के दुख चे जनिते रति माई के दुख चे जनते आही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान हो पार कुमाई जय विठो पार कुमाई हो 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 पार कुमाई विडोबार कुमाई विडोबार कुमाई विडोबार कुमाई विडोबार कुमाई विडोबार कुमाई हो पार कुमाई
थोड़ा जास्त आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 तेने बिना जीवा सुख न है, तेने बिना जीवा सुख न है, तेरे माये के दुखा जे जानते, ये रत माई के दुखा जे जने तेने बिना जीवा सुख न है, तेने बिना जीवा सुख न है, हे रति माई के दुखत जने, हे रति माई के दुखत जने, याद अंत आवसाने नाही आदि अंती आवसाने 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 आवसाने
नाही दियन्ति अवसान
संताची जग हे रती माई मन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन तुझर चरण संताचिया तुझर चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करो प्रथमन मन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया संताचिया संताजिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलापत्ने जीवोधरार्थावतारम कलंकं कथे ज्योति कामोदि वक्त्रम फलानी शबादा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतं वरिष्ठम वातात्मजवान मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरविंदू समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासरास विटनिले सरस्वती नमोस्तुती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू विठाला आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नोही ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप संपन्न असणारे अधिकार सिद्धप्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबराय या तुकोबरायांचा भगवान परमात्म्याला आपलंसं केल्याच्या नंतर त्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर जगाचा चालक मालक भगवान परमात्मा तुम्हा मला काय फळ देतो याचं सूत्रबद्ध चिंतन करणारा चार कडव्याचा अभंग विडाला सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा चार कडव्याचा या अभंगातून तुकोबराय तुम्हा मला उपदेश करतायत. अभंगामध्ये उपदेश करणारे तुकोबराय आहेत, ऐकणारे तुम्ही आम्ही आहात. तुकोबराय या अभंगातून तुम्हा मला उपदेश करतात आपण आपल्या हितासाठी जागलं पाहिजे. भगवान परमात्म्याच्या नामाला भगवान परमात्म्याला आपलंसं केलं पाहिजे, देवाला आपलंसं केलं पाहिजे. पण देवाला आपलं करत असताना कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. भगवान परमात्म्याची रूप अनेक, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी किंवा अवताराच्या राशी. भगवान परमात्म्याचे रूप अनेक, त्याचा आत्मा एक. आत्मा एक असणाऱ्या भगवान परमात्म्याला आपलंसं करा. नाही आपलंसं केलं तर तेने विना जीवा, त्याच्याशिवाय तुमच्या जीवाला सुखाची प्राप्ती होणार नाही. आपण जो संसार करतोय तो तुकोबाराय म्हणतात एर आहे. एर म्हणजे व्यर्थ, माईके म्हणजे मायेनं वेढलेला. मायेनं वेढलेला संसार सोडायचा, परमार्थ करायचा, एवढ्या अंतकरणापासून परमार्थ करायचा. जगाच्या चालकानं मालकानं भगवान परमात्म्यानं आपल्याला त्याच्यासारखं केलं पाहिजे. देव त्याच्यासारखं करतो, पण कधी? लावी मना पिसे अविनाश करी आपुलिया ऐसे. आपल्यासारखं देव करतो, पण त्याच्या नामाचं पिस लागलं तर
तुकोबाराय म्हणतात माणसानं जन्माला आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं, त्याचं नामचिंतन करायचं, भगवान परमात्म्याची भक्ती करायची. भक्ती करत असताना संसार सोडायचा, परमार्थ करायचा. एवढ्या अंतकरणातून गोविंदाचं नाम घ्यायचं, एवढ्या अंतकरणातून घ्यायचं. आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपली कीर्ती या जगताच्या पाठीवरती राहिली पाहिजे. आणि राहिलेली कीर्ती कशी असली पाहिजे तर उत्तमची उरे तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन. वेडाला सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग निवडला. याचा जरा मोकळा आवाज करावं, ते आवाज खाते, नाहीतर माईक चेंज करा. विठाला तुकोबरायांचा अभंग सेवेकरता निवडला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. भव्य दिव्य स्वरूपाचा तुम्ही आम्ही कार्यक्रम साजरा करत आहात. या कार्यक्रमाचं निमित्त तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तरी पण कैलासवासी रमेश महाराज खंडागळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा आपण भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम साजरा करत आहोत. हा कार्यक्रम साजरा करत असताना या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य तथा तुमच्या माळशिरस तालुक्याचं सोलापूर जिल्ह्याचं भूषण आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तीपरायण खटाव तालुक्याचं भूषण हरिभक्तीपरायण हरी महाराज चितळीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य तथा मान तालुक्याचं भूषण हरिभक्तीपरायण तुषार महाराज गाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझं सगळ्यात मोठं परमभाग्य म्हणावं लागेल, आज मी कीर्तन करतोय असं मला वाटत नाही, पण मी कीर्तनाची परीक्षा देतोय असं जरूर मला वाटतंय. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आणि आमच्या गुरुस्थानी असणारे, बघा आम्ही ज्यांच्याकडे गुरु म्हणून पाहतो अशा दोन महान विभूती या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तथा आमच्या अतिशय जवळचे लाडके सागर महाराज बोराटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्याकडे पाहिलं तरी आम्हाला भीती वाटते असं आमचे धनंजय महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत याचा अर्थ मला जोखून बोलावं लागेल. तराजून कसं जोखून बोलतात तसं बोलावं लागेल. ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक. पेटीवादक अतिशय सुंदर आहेत. त्यांच्याही चरणावरती आमचे फुले महाराज आहेत. टाळकरी मंडळी सगळे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परमार्थ तरुण वयामध्ये माणसानं केला पाहिजे. बघा म्हणतात जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळाच्या नियमानं सगळ्यांना जायचंय मरून. म्हणून आता तरी घ्या परमार्थ करून. तरुण वयामध्ये परमार्थ केला पाहिजे. ज्ञानोबारायांनी तरुण वयामध्ये परमार्थ केला. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. तुकोबारायांनी तरुण वयामध्ये परमार्थ केला म्हणून आज त्यांचं नाव आहे. अशी छोटी छोटी लेकरं बघा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, हे लेकरं या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅमेरामन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे विनेकरी काका, मातृवर्ग, पितृवर्ग, टाळकरी, माळकरी, गावकरी, विनेकरी सगळ्यांच्या चरणावरती पुनश्च एकदा नतमस्तक. सेवेला सुरुवात. विडाला अभंग तुकोबारायांचा 4 कडव्याचा. या अभंगातून तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतायत. तुकोबाराय सांगतात तुम्ही आम्ही देवाला आपलंसं केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. देवाचं नामचिंतन महाराज का करायचं, कशासाठी करायचं, त्याचं नाम घेतल्याच्या नंतर आम्हाला फळ काय मिळणार आहे. त्याचं नाम मुखानं घेतलं तर तुमचं तोंड पवित्र आहे. हातानं टाळी वाजवली त्याच्या नामचिंतनामध्ये तर हात पवित्र आहेत. हातानं दान केलं तर हात पवित्र आहेत. पायानं कीर्तनाच्या मंडपात येऊन बसलं, पायानं पंढरीची वारी केली तर पाय पवित्र आहेत. मुखो पवित्रम यदि राम नामम, हस्तो पवित्रम यदि दान पुण्यम, पद्म पवित्रम यदि तीर्थयात्रा. हात पवित्र होतील, दान करा. पाय पवित्र होतील, तीर्थयात्रा करा. तुमचं तोंड पवित्र होईल, एकमेकाला शिवे द्या. होईल का तोंड पवित्र? तुमचं तोंड पवित्र होण्याकरता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखानं हरी हरी म्हटल्याच्या नंतर तुमचं तोंड पवित्र होईल. मग भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला भेटावा वाटतोय तर त्याची भक्ती जरूर करावी. महाराज कोणत्या देवाची भक्ती करायची? अनंत रूपे अनंत वेसे. अरे अनेक देव आहेत, देवाच्या अनेक रूप आहेत. अरे देवाचे संतांचे अनेक रूप आहेत, अनेक संत आहेत, अनेक देव आहेत. नेमकी कोणत्या देवाची भक्ती करायची? तुकोबाराय म्हणतात कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. देवाचे रूप जरी अनेक असले त्याचा आत्मा एक आहे. आत्मा एक असणाऱ्या भगवान परमात्म्याला आपलंसं करा आणि त्याचं नामचिंतन करा.
महाराज आम्ही त्याचं नामचिंतन करतो, पण आपला रोजचा वारण रोजचा देव बदलतो. बरोबर आहे का नाही? सोमवारी हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, मंगळवारी आपला गणपती, बुधवारी विठ्ठल माझा 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 माझा, बुधवारी वेगळा, गुरुवारी वेगळा, शुक्रवारी वेगळा. वार बदलला की तुकोबार आहे म्हणतात देव बदलू नका. भगवान परमात्म्यानं माणसाला घडवले, भगवान परमात्म्यानं माणसाला बनवले, परंतु भगवान परमात्म्यानं कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी तुम्हाला मला फुकट दिली. हात मोडला दवाखान्यात गेला तर 5,000 रुपये खर्च आहे, पाय मोडला दवाखान्यात गेला तर 10,000 रुपये खर्च आहे, पण देवानं कोटी रुपयाचं शरीर तुम्हाला मला फुकट दिलं. पण या शरीराचं अरे 70 रुपये रोजचा 70 रुपये खर्च करून या शरीराचं काही जणांनी वाटोळ केलं. मला सांगा, पेट्रोलची गाडी आहे, पेट्रोलच्या गाडीमध्ये रॉकेल ओतलं तर गाडी चालेल का? कोटी रुपयाची गाडी आहे, याच्यामध्ये कितीही 70 रुपयाच्या आपण बाटल्या ओततो, हे शरीर कसं चालेल? अरे भगवान परमात्म्यानं तुम्हा मला जन्माला घातलं कशा करता? त्याचं नामचिंतन घेण्याकरता. अरे भगवान परमात्म्याचं नाम घेत असताना तुकोबारायांनी नाम घेतलं, तुकोबारायांना नेण्याकरता जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आला. तुम्हा मला नेण्याकरता देव का नाही येणार? पण चांगली देवाची परमार्थ करत असताना, देवाची भक्ती करत असताना चांगल्या लोकांना त्रास होतो, पण ज्या लोकांना त्रास होतो त्या लोकांचा श्वास या जगताच्या पाठीवरती दरवळल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांच्या अंगावरती लोकांनी उखळतं पाणी टाकलं, तुकोबारायांना लोकांनी शिव्या दिल्या, तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, तुकोबारायांना लोक वेडीवाकडी बोलत होती, पण तुकोबारायांनी त्रास सहन केला. पण तो त्रास सहन केला याचं फळ ज्या वेळेस जगाचा चालक मालक भगवान परमात्मा तुकोबारायांना नेण्याकरता विमान घेऊन आला ना, त्यावेळेस ज्या लोकांनी उखळतं पाणी टाकलं होतं, जी लोक गाथा बुडवायला होती, जी लोक शिव्या द्यायला होती ना, त्यावेळेस तीच लोक तुकोबारायांच्या दर्शनाकरता पहिल्या रांगेत उभी होती. तुकिता तुलनेचे ब्रह्म तुकाची आले, तुकिता तुलनेचे तुकिता तुलनेची ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलने मनोन रामे जरे, मनोन रामे जरे, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा, आरती तुकारामा. मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा, आरती तुकारामा. आयुष्यामध्ये ज्या लोकांनी त्रास सहन केला त्यांचा श्वास जगताच्या पाठीवरती दरवळायला लागला. तुकोबारायांचं आजही नाव आहे, ज्ञानोबारायांचं आजही नाव आहे, कारण ज्ञानोबारायांच्या नावामध्येच असा अर्थ आहे, ज्ञा म्हणजे ज्ञानोत्तम, न म्हणजे नरोत्तम, दे म्हणजे देवोत्तम, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. अरे ज्यांच्याकडे मानवता आहे, उदारता आहे, लीनता आहे, त्यांना ज्ञानोबाराय म्हटलं जातं. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचण्याकरता आपल्याला 80 वर्ष लागलं. वाचण्याकरता अरे एक ओवी वाचली, रोज सकाळी उठल्याच्या नंतर फक्त 5 ओव्या वाचा, तुमचं मुख पवित्र होईल. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसविद्या आत्मरूपा देवा तुच्छ गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतारी. रोजच्या 5 ओव्या वाचा, तुमचं मुख पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. अरे 16 वर्षाची आपली पोरं डीजेच्या पुढे नाचतात दारू पिऊन, आणि त्याची आई म्हणते पप्प्या चांगला अंग हलवतो, तुला हलवली एका दिवशी. आपली संस्कृती आपली परंपरा आपण टिकवली पाहिजे. अरे भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना त्रास जरूर होतो, पण सुवास या जगताच्या पाठीवरती दरवळल्याशिवाय राहत नाही. ज्यावेळेस ज्ञानोबाराय समाधीला चालले होते, अरे साध्या माणसाच्या डोळ्यात पाणी यावं यात नवल नाही. एखादा माणूस मेला तर घरातले लोक रडतात. अरे गावातला एखादा पुढारी वारला किंवा मेला, पुढारी मेल्याच्या नंतर गाव रडतं. तालुक्याचा आमदार जर गेला तर तालुका रडतो. अरे जिल्ह्याचा एखादा मोठा अधिकारी मेला तर जिल्हा रडतो. महाराष्ट्रातला एखादा मोठा पुढारी मेला तर अख्खा महाराष्ट्र हळहळ करत असतो. परंतु जो महात्मा समाधीला निघाल्याच्या नंतर जगाचा चालक मालक भगवान परमात्मा राडावा. अरे एवढं नामचिंतन भगवान परमात्म्याचं तुम्ही आम्ही केलं पाहिजे. देवाचं नाम घेताना त्रास होतो, देवाला आपलंसं करताना त्रास होतो, भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना त्रास होतो, पण त्याचा सुवास जगाच्या पाठीवरती दरवळतो. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला भेटतो. देव भेटला. ऐका, देव कुणाला भेटला? पैठणच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं.
भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे. भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळाचा मृदंगाचा जयघोष चालू आहे. त्या टाळाचा मृदंगाचा आवाज त्या पैठण मधल्या एका कोपरापासून हात नसलेल्या, गुडघ्यापासून पाय नसलेल्या एका 21-22 वर्षाच्या तरुणाच्या कानावरती तो आवाज गेला. आणि आवाज गेल्याच्या नंतर तो तरुण आपल्या आईला म्हणतो, ए आई, टाळाचा मृदंगाचा आवाज येतोय, मला त्या पैठणच्या नदीच्या काठावरती जायचंय. काठावरती जायचंय म्हटल्याच्या नंतर त्या आईनं विचार केला, लेका तुला एकट्याला नाही जाता येणार. आईनं उचललं, कडेवरती घेतलं आणि त्या पोराला घेऊन आई निघाली. लहानातलं लहान लेकरू असू द्या, नाहीतर मोठ्यातलं मोठं लेकरू असू द्या, मरेपर्यंत आपल्या लेकरावरती प्रेम करणारं जगातलं एकमेव नातं म्हणजे तुमची आई आहे. बघा, कोपरापासून हात नाहीत, गुडघ्यापासून पाय नाहीत. अरे त्या लेकराला आईनं कडेवरती घेतलं, चालत चालत पैठणच्या वळवंटामध्ये गेली. आणि त्या वळवंटामध्ये गेल्याच्या नंतर जिथं कीर्तन चालू होतं त्या कीर्तनाच्या जवळच नेऊन त्या लेकराला सोडलं. ते लेकरू थांबलं नाही. ते लेकरू न थांबता फरफटत 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 भानुदास महाराजांचं कीर्तन जिथं चालू आहे ना, त्या कीर्तनाच्या गादीच्या शेजारी येऊन बसलं. बसलेलं लेकरू भानुदास महाराजांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या, डोळ्यातून थेंब थेंब पाणी पडायला लागलं. समोर बसलेले श्रोते विचार करायला लागले, महाराज रडत आहेत का? त्यांच्या डोळ्यातून पाणी का? कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर भानुदास महाराज कीर्तनाच्या गादीच्या शेजारी बसले. सगळे लोक दर्शनाकरता जमा झाले. हात नसलेला, पाय नसलेला कुर्मदास अरे भानुदास महाराजांच्या शेजारी बसलाय. आणि एका व्यक्तीनं महाराजांना प्रश्न केला, महाराज, अहो हा व्यक्ती तुमच्या जवळ आला, जवळ येऊन बसला. बसल्याच्या नंतर चालू कीर्तनामध्ये तुमच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या, डोळ्यातून पाणी येण्याचं कारण काय? भानुदास महाराजांनी उत्तर दिलेले का, हात असलेली माणसं कधी हाताने टाळी वाजवत नाहीत, पाय असलेली माणसं कधी कीर्तनाच्या मंडपात येऊन बसत नाहीत, पाय असलेली माणसं कधी पंढरीच्या वारीला जात नाहीत. अरे पाय असलेली माणसं कधी पंढरपूरला देवाच्या दर्शनाकरता तिथं पोहोचत नाही. कोपरापासून हात नाहीत, गुडघ्यापासून पाय नाहीत. अरे हात नसताना, पाय नसताना हा 21-22 वर्षाचा तरुण इथं कीर्तनामध्ये येऊन बसलाय. याचं मला दुःख वाटलं, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. हात नसलेला, पाय नसलेला तरुण, त्या तरुणानं कीर्तनात ऐकलं होतं. भानुदास महाराजांनी तिथं सांगितलं होतं की पंढरीची वारी केल्याच्या नंतर मोक्ष प्राप्त होतो. एवढं वाक्य भानुदास महाराजांच्या जवळ गेल्यानं महाराजांना सांगितलं, महाराज उद्या तुमची दिंडी पंढरपूरला जाणार आहे म्हणे. हा जाणार आहे दिंडी पंढरपूरला, मला घेता का सोबत? नाही येता येणार तुला. अरे गुडघ्यापासून पाय नाहीत, कोपरापासून हात नाहीत, येणार कसा? महाराज मी फरफटत येतो. अरे फरफटत पंढरपूरला जाणं, पैठण पासून पंढरपूरला जाणं शक्य आहे का? नाही महाराज, मला पंढरपूरला यायचंय. भानुदास महाराज म्हटले, तुला नाही येता येणार. का नाही येता येणार? तुला चालता येणार नाही रे. अरे त्या कुरुमदासाला अंतकरणातून दुःख प्राप्त झालं. काय करावं सुचेना. दुसरा दिवस उजडला. सकाळच्या 10 वाजता पंढरपूरला वारी निघणार आहे. अरे भानुदास महाराजांची दिंडी निघणार आहे. पण त्या कुर्मदासाने विचार नाही केला. अरे सकाळच्या 6-6:30 वाजता फरफटत 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 तो पंढरीची वारी केली. पंढरीच्या वारी करता चालला. मजल दर मजल करत करत पंढरपूरच्या शेजारी लवळ नावाचे गाव आहे, तुम्हाला माहित असेल. पंढरपूरच्या शेजारी लवळ नावाचं गाव आहे. लवळ नावाच्या गावापर्यंत पोहोचला. अंगातून रक्ताच्या थरोळ्या वाहत होत्या. अख्खा रस्ता लालबुंद झाला होता. अंगाला खडे बोचले होते, काटे बोचले होते. प्राण इथंच सोडून द्यावा वाटत होता. जीव व्याकुळ झाला होता. अरे इथंच प्राण सोडून द्यावा, पंढरपूरला नको जायला वाटत होतं. पण एक मन सांगायचं लेका, पैठण पासून फरफटत आलाय, अंगातून रक्त वाहतंय, पण मोक्ष मिळण्याकरता तुला पंढरपूरला जावं लागेल, चंद्रभागेचं स्नान करावं लागेल आणि विठुरायाच्या पुढे नतमस्तक व्हावं लागेल. पण एक मन सांगत होतं लेका, तुझ्या अंगामध्ये त्राण नाही, तुझ्या अंगामध्ये शक्ती नाही, इथंच प्राण सोडून दे. एक मन सांगत होतं. काय करावं सुचेना. तो कुर्मदास तिथंच थांबला. पण पाठीमागून येणारी भानुदास महाराजांची दिंडी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत 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 लवळ नावाच्या गावापर्यंत पोहोचली. आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर भानुदास महाराजांनी पाहतायत तर काय, अरे आपल्याला हात नसलेला, पाय नसलेला, आपल्या कीर्तनात येऊन बसलेला तरुण कुर्मदास इथं आलाय. अंगातून रक्ताच्या थोरड्या वाहत आहेत, लालबुंद झालाय, रस्ता लालबुंद आहे, अंगामध्ये खडे बोचलेत, अंगामध्ये काटे बोचलेत आणि प्राण त्याचा व्याकुळ झालाय. अरे जीव जाण्याच्या मार्गावर आहे. त्या कुर्मदासाच्या जवळ गेले. कुर्मदासाला विचारले, हे कुर्मदासा, तुला सांगितलं होतं ना पंढरपूरला येऊ नको? नाही महाराज, मला मोक्ष प्राप्त करायचा आहे. पण महाराज मला इथं जीव सोडून द्यावा वाटतोय. पण कोपरापासून हात जोडून विनंती करतो, तुम्ही जाल पंढरपूरला, चंद्रभागेचं स्नान कराल, देवाचं दर्शन कराल. देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला, जगाच्या चालकाला, मालकाला, ज्याच्या सत्तेनं जग हलते, ज्याच्या सत्तेनं वृक्षाची पाने हलतात, ज्याच्या सत्तेनं मनुष्य चालतो, त्या भगवान परमात्म्याला माझा 2 वेळा नमस्कार सांगा. पहिला नमस्कार जन्म देणाऱ्या आईचा आणि दुसरा नमस्कार माझा. भानुदास महाराजांनी वाक्य ऐकलं, पंढरपूरला गेले. पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान केलं, विठुरायाचं दर्शन घेतलं, 2 पावलं मागे सरले आणि त्या जगाच्या चालकाला, मालकाला सांगितलं, देवा
हात नसलेला पाय नसलेला तुझा भक्त लवळ नावाच्या गावापर्यंत आलाय. अंगातून रक्ताच्या थरोळ्या वाहतायत रे देवा. त्या भक्तानं तुला 2 वेळा नमस्कार सांगितलाय. पहिला नमस्कार जन्म देणाऱ्या आईचा आणि दुसरा नमस्कार त्याचा. जगाच्या चालकानं मालकानं भगवान परमात्म्यानं एवढं वाक्य ऐकलं आणि जगाचा चालक मालक विटेवरून खाली उडी मारली आणि गरुडावर बैसून जगाचा चालक अरे त्या लवळ नावाच्या गावापर्यंत गेला आणि त्या कुर्मदासांना दर्शन दिलं. भगवान परमात्म्याची भक्ती अंतकरणातून केल्याच्या नंतर त्याला आपलंसं केल्याच्या नंतर जगाचा चालक मालक सुद्धा आपलासा होतो. भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला भेटतो. पण तो भेटण्याकरता भगवान परमात्म्याचं नाम एक साधन आहे आणि नाम साधन असं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. भगवान परमात्म्याचं नाम सोपं आहे पण ते नाम घेतलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही आम्ही घ्याल पण कुठपर्यंत? म्हातारं झाल्याच्या नंतर लोक परमार्थ करतात. तरुण वयामध्ये माणसानं परमार्थ केला पाहिजे. तरुण वयानं माणसानं हात चालाव हात तव तू आपुले सोयीत आपुले सोयीत तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रे जाय जवळ सकळ चित आये हात चालावया पाये तव तू आपुले सोयीत जाये. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपले सोयीत पाये. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये. जोपर्यंत अंगामध्ये शक्ती आहे जोपर्यंत अंगामध्ये त्राण आहे तोपर्यंत माणसानं भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. गेलेलं धन परत मिळवता येतं. गेलेली नोकरी पुन्हा मिळवता येते. गेलेला पैसा संपत्ती अडका सगळं पुन्हा मिळवता येतं. पण गेलेलं शरीर पुन्हा मिळवता येत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. गेलेल्या सगळ्या गोष्टी भेटतात पण गेलेलं शरीर भेटत नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या अंगामध्ये प्राण आहे जोपर्यंत अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत भगवान परमात्म्याला आपलंसं करा आणि नाही आपलंसं केलं तर जीवाला सुखाची प्राप्ती नाही. अभंगाचं पहिलं आपुला तो एक देव करोनी घ्यावा. 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 तेने विना जीवा सुख नो हे. तेने विना जीवा सुख नो हे. रती माई के दुःखाचे जन दिये. रती माई के दुःखाचे जन ते. तेने विना जीवा सुख नो हे. तेने विना जीवा सुख नो हे. रती माई के दुःखाचे जन ते. रती माई के दुःखाचे जन हे. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा. आपुला तो एक
करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे ये रती माये के दुःखाची जनते ये रती माये के दुःखाची जनते तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे ये रती माई के दुःखाची जनती ये रती माई के दुःखाची जनती दुःखाची जनते दुःखाची जनते वा 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 अशा वारकरी चाली म्हटल्या पाहिजेत नाहीतर आपण कीर्तन रंगाला आणायचं आणि मध्येच एखाद्यानं प्रमाण द्यायचं वाकून टाक सडा आम्ही टाकतो सडा तुम्ही घरी जाऊन पाडा बरोबर आहे का नाही काल्याचं कीर्तन रंगात आल्यावर असले मुळीचं नव्हतं रे मुळीच म्हणू नको असलं बरोबर आहे का नाही हा अभंग गवळणी म्हणाव्या गाथ्यातल्या म्हणाव्या माथ्यातल्या म्हणण्यापेक्षा गाथ्यातल्या म्हणाव्या बरोबर आहे का नाही आता पंढरीची वारी चालू आहे वारीमध्ये सकाळी काकडा सुरू केला आणि काकडा सुरू करून गवळणी पर्यंत एखादं प्रकरण आलं ना की गवळणी चालू झाली की हा काकडा संपू नाही वाटतं एखादं भजन चालू केलं भजन म्हणत म्हणत शेवट जर गवळणी म्हणायला लागलं ना हे भजनच संपू नाही वाटतं पण त्या गवळणी गाथ्यातल्या असाव्या माथ्यातल्या नाही गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी तटी येती पाणी या मिळून जग जेटी येती पाणी या मिळून जग जे गवळण सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक दहावी एक पुढे बाकी वाटी सुट्ट एक दहावी एक पुढे ताटी वाटी एक दहावी एक पुढे ताटी वाटी सुट्ट एक दहावी एक पुढे ताटी वाटी गवळण 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 सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदे पुत्र झाला यशोदे तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानं रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखील असे तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्यानं रांगत एखादा गवळणी चालू झाल्या ना की हा काकडा संपू नाही वाटतं तसं परमार्थ करत असताना भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना तुम्ही कोणताही अभंग म्हणा कोणतीही गवळण म्हणा भगवान परमात्म्याच्या चरणावरती ती भगवान परमात्म्याच्या चरणाच्या जवळ पोहोचली पाहिजे असा अभंग म्हणावा अशा गवळणी म्हणाव्या मग भगवान परमात्म्याची भक्ती तुम्ही आम्ही करताय त्याला आपलंसं करताय असेल तर काय करावं लागेल तुकोबाराय सांगतात आपण जो संसार करतोय तो एर आहे एर म्हणजे व्यर्थ माईके म्हणजे मायेनं वेडलेला संसार सोडायचा आणि परमार्थ करायचा एवढ्या अंतकरणातून परमार्थ करायचा भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला भेटला पाहिजे सगळ्या साधू संतांना देव भेटला कुर्मदासांना भेटला जनाबाईला भेटला जनाबाईला जात्यावरती दळण दळू लागण्याकरता देवाला सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात भगवान परमात्मा जनाबाईला दळण दळू लागण्याकरता आला नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला नो हे असामान्य महिमा संतांचा नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी नामदेवराय भजन करत होते ते मंदिर फिरविले देऊळ जगा माझे ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध जगा माझी खाती फिरविले देऊळ जगा माझी खाते
फिरविले देऊळ जग माझी ख्याती फिरविले देऊळ जग माझी ख्याती नामदेवा हाती नामदेवा हाती दूध फिरविले देऊळ जग माझी ख्याती फिरविले देऊळ जग माझी ख्याती नामदेवा हाती नामदेवा हाती दूध प्याला फिरविले देऊळ जग माझी ख्याती फिरविले देऊळ जग माझी ख्याती माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझे ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. अरे मंदिर भगवान परमात्म्यानं फिरवलं किंवा जी निमिष मात्रे देह पालटीला स्त्रियेचाच केला पुरुष उभा. एका निमिषामध्ये स्त्रीचा पुरुष उभा केला फक्त भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या जोरावरती. मग तुकोबराय म्हणतात तुम्ही संसार करताय पण संसार करत असताना असा संसार करा जसा तुकोबराईने केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला किंवा संसारी असावे असोनी नसावे. तुकोबराय संसारामध्ये फक्त दिसायला होते पण तुकोबरायांच्या परमार्थामध्ये तुकोबरायांची भक्ती करण्यामध्ये ताकद एवढी होती. ज्या रस्त्यानं तुकोबराय जायचे ना त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल बोलायची त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल बोलायची. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा भगवान परमात्म्याचं कुणी माता मावल्या असू द्या भाकरी करत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि आपल्या माता मावल्या काय म्हणतात मेला मुडदा कसा माझ्या बरोबर आहे का नाही. पण रामकृष्ण हरी भगवान परमात्म्याच्या नामामध्ये ताकद एवढी आहे व भगवान परमात्म्याचं नाम घेत असताना सगळ्या साधू संतांनी आपल्या भारताची परंपरा भारताची संस्कृती धोतर नेहरूवरती जर तुम्ही कधी पंढरपूरला गेला आणि बाहेरच्या देशातून आलेले फॉरेनर असू द्या ते तुम्हाला जर भेटले ना त्यांना एवढा अभिमान वाटतो एवढा गर्व वाटतो. आम्ही आता मध्ये वृंदावनला गेलो होतो यात्रेला. तिथं गेल्याच्या नंतर आमच्या अंगावरचं धोतर नेहरू पाहिल्याच्या नंतर ते आपल्यासोबत फोटो काढण्याचा मोह व्यक्त करतात. एक फोटो काढण्याकरता कारण आपल्या भारताची संस्कृती जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आहे. अमेरिकेच्या शिकागोच्या परिषदेमध्ये थोडं पुढे या पुढे पोरांना तुम्ही इकडे बसा त्यांना 50% आरक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या भारताची संस्कृती आपल्या भारताची परंपरा जगामध्ये एवढी श्रेष्ठ आहे. सगळ्यात आपल्या भारतामध्ये सगळ्यात महत्व जर कोणत्या राज्याला असेल तर महाराष्ट्र राज्याला आहे. कारण सगळे साधू संत या महाराष्ट्र राज्यामध्ये होऊन गेले म्हणून महाराष्ट्र राज्याला महत्व आहे. पण जगात भारताच्या संस्कृतीला श्रेष्ठ महत्व आहे. याचं कारण अमेरिकेच्या शिकागोच्या परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी आपला धर्मग्रंथ असणारा श्रीमद भगवद्गीता ग्रंथ नेला होता. अमेरिकेच्या शिकागोच्या परिषदेमध्ये तिथं नेल्याच्या नंतर प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ एका टेबलवरती ठेवला. सगळ्यात खाली आपला श्रीमद भगवद्गीता ग्रंथ आहे. सगळ्या धर्माचे धर्मग्रंथ वरती ठेवले होते. एक अमेरिकन माणूस स्वामींच्या जवळ आला आणि स्वामींना विचारतो स्वामी अहो आपली भारताची संस्कृती जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. भारताची परंपरा महान आहे. भारताचा धर्मग्रंथ सगळ्या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे. मग तुमचा धर्मग्रंथ सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवलाय यावर तुमचं मत काय. स्वामींनी सांगितलेले का 1 माळ्याची इमारत बांध 2 माळ्याची बांध 4 माळ्याची बांध 10 माळ्याची बांध कितीही मोठी इमारत बांधायची असेल तर त्या इमारतीचा पाया पक्का लागतो. सगळ्या धर्मग्रंथांचा पाया म्हणजे आमचा श्रीमद भगवद्गीता ग्रंथ आहे. म्हणून आमचाच धर्मग्रंथ श्रेष्ठ अमेरिकेच्या शिकागोच्या परिषदेमध्ये सांगितलं. अमेरिकेच्या पण आपण कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही कधी श्रीमद भगवद्गीता वाचली नाही कधी भागवत वाचलं नाही कधी रामायण वाचलं नाही. पण आपण संतांचं चरित्र कधी वाचलं नाही छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र कधी वाचलं नाही. अरे आपली परंपरा आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. आपली परंपरा आपणच टिकवली पाहिजे. आणि ही परंपरा टिकवत असताना भगवान परमात्म्याचं नाम एक साधन घेतलं. संसार करत असताना भगवान परमात्म्याचं नाम एक साधन मुखातून घेतलं तर भगवान परमात्मा तुमचा आमचा संसार सुखाचा करतो. तुमचा आमचा संसार सुखाचा करतो. मग संसार सुखाचा बाबा वाटतोय ना तर येर असणारा व्यर्थ असणारा संसार सोडा आणि अंतःकरणातून भगवान परमात्म्याची भक्ती करा. अभंगाचं 2रं चरण. हेरते माई के दुखाते जनते हेरते माई के दुखाते जनते रती माई
दुःखाची जनती हे रती माई के दुःखाची जनती हे रते माईखे दुखाचे जनते हे रती माईखे दुखाचे जनते हे रती माई के दुःखाची जनती हे रती माई के दुःखाची जनती नाही आदी असती आमजाने नाही आदी असती आमजाने हे रते माईखे दुखाचे जनते हे रती माईखे दुखाचे जनते हे रते माईखे दुःखाची जनती हे रती माई के दुःखाची जनती वा मला तर एवढं सगळं ऐकून वाटतंय 2 वाजेपर्यंत कीर्तन करावं. चालू द्या ना 2 वाजेपर्यंत. लोक म्हणतील आवर लवकर, अर्धा तास राहिलाय. बरोबर आहे का? येरती माईके दुःखाचे जनिते नाही आदिअंते अवसान. भगवान परमात्मा तुम्हा मला त्याच्यासारखं करतो. त्याची भक्ती केल्याच्या नंतर, त्याचा अंतकरणातून नाम घेतल्याच्या नंतर, त्याची भगवान परमात्म्याची भक्ती कशासाठी करायची महाराज? रोज सकाळी उठल्याच्या नंतर, आंघोळ झाल्याच्या नंतर फक्त 5 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा. फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे पंढरपूरच्या शेजारी मंगळवेढा नावाचं गाव आहे. एका वेशेची मुलगी पंढरपुरात गेली. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत भगवान परमात्म्याचं नाम घ्यायला सुरुवात केली. भगवान परमात्म्यानं अंतकरणातला भाव पाहिला आणि अंतकरणातला भाव पाहून त्या वेशेच्या मुलीला मंदिरात जागा दिली. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्हो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी. अंतकरणातला भाव भगवान परमात्मा पाहतो. सुदाम देवाच्या अंतकरणातला भाव पाहिला. अख्खा गाव सोन्याचा दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या. त्याचे भेटी लागी आला शुद्ध भाव देखून या. शुद्ध भाव देखून या. गाव सोनियाचा दिला गा सुदामा ब्राह्मण. अंतकरणातला भाव पाहिला. देव भाव पाहत असतो. भावे बिना भक्ती, भक्ती बिना मुक्ती किंवा भाव बळे आकळे. आपलं नाव जगताच्या पाठीवरती राहिलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. येरती माई के दुःखाचे जनिते नाही आदी अंती अवसान. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. इथून पुढे कीर्तनाला सुरुवात. विडाला अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे जेवढं बोलता येईल तेवढं अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. पण आज कार्यक्रम ज्या निमित्तानं आहे, आज कार्यक्रम ज्या निमित्तानं आहे, कैलासवासी रमेश महाराज खंडागळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम साजरा करतोय. आज 2 वर्ष झाली महाराज आपल्यातून निघून गेले. 2 वर्षापूर्वी प्रत्येकाला दुःख होत होतं. प्रत्येकाला वाटत होतं महाराजांनी अजून थोडं जगायला पाहिजे होतं. महाराज अजून आपल्या सहवासामध्ये, आपण त्यांच्या सहवासामध्ये असायला पाहिजे होतो. जन्माला येणारा प्रत्येक माणूस जातो, पण ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं आहे. कुणाचा हार्ट अटॅकनं मृत्यू होतो, कुणाचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो, कुणाचा कोरोनामध्ये मृत्यू होतो, कुणाचा कोणत्या आजारामध्ये मृत्यू होतो. ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं आहे. पण समाजाचं हित करणारे लोक जर निघून गेले ना, तर समाजाची एवढी मोठी हानी होते. ती हानी भरून काढण्याची ताकद कोणी एका व्यक्तीमध्ये नसते, कोणी एका माणसामध्ये नसते. महाराज गेल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाचे असू द्या, त्यांच्या कुटुंबाचे असू द्या, किंवा परमार्थ क्षेत्रातील अनेक लोकांना दुःख झालं. प्रत्येकाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा येत असतील. प्रत्येक जण धायमुखला रडत असेल.
कुटुंबावरती दुःखाचा डोंगर पसरलेला असेल, प्रत्येकाला दुःख होत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते लावू नका सूर, आहेत पेटी तोडी वाजवतात. प्रत्येकाला माणूस जवळचा गेल्याच्या नंतर दुःख होतं, पण सगळ्यात जास्त जर दुःख कोणाला होत असेल तर घरातल्या व्यक्तींना दुःख होतं. घरातला मुलगा असू द्या, आपल्या घरातली लेक असू द्या, आपली पत्नी असू द्या, आपली आई असू द्या, आपला बाप असू द्या, किंवा जवळचा एखादा अत्यंत जवळचा पाहुणा असू द्या. सगळ्यात जास्त जर बाप गेल्याच्या नंतर, सगळ्यात जास्त जर जवळचा व्यक्ती गेल्याच्या नंतर दुःख कोणाला होत असेल तर त्यांच्या लेकीला. आमचे श्रीकांत दादा आहेत आणि अक्षय दादा आहेत. दोघांनाही 2 वर्षापूर्वी त्यांना वाटत असेल आमचा बाप या जगताच्या पाठीवरती एवढा श्रेष्ठ बाप होता, पण बाप निघून गेला. डोंगराच्या आड गेलेला सूर्य उद्या सकाळी पुन्हा पाहायला भेटतो, पण ढगाच्या आड गेलेला बाप, ढगाच्या आड गेलेली आई पुन्हा कधी पाहायला भेटत नाही. जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत बाप आहे, तोपर्यंत आपल्या आईला भेटा, आपल्या बापाला भेटा, कडकडाटून मिठी मारा. पण ज्या दिवशी आपल्या बापाचं प्रेत, आपल्या आईचं प्रेत घराच्या समोर सजलेलं असतं ना, प्रत्येकाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा वाहत असतात. लाडकी ताई बाबाच्या जवळ जाते, बाबा उठा ना मला ताई म्हणून हाक मारा, बाबा उठा ना मला दादा म्हणून हाक मारा, बाबा उठा ना मला काका म्हणून हाक मारा. गेलेला व्यक्ती पुन्हा कधीच येत नाही. म्हणून जोपर्यंत व्यक्ती आहे ना, तोपर्यंत त्या व्यक्तीची भेट घ्या, तोपर्यंत त्याच्यासोबत प्रेमानं बोला. आता असलेला माणूस उद्या दिसेल का नाही सांगता येत नाही. आता कीर्तन करणारा कीर्तनकार, गाणारा गायक असू द्या, टाळ वाजवणारा टाळकरी पुढे बसलेला व्यक्ती असू द्या, अरे आता असणारा माणूस एका तासानं असेल का नाही सांगता येणार नाही. म्हणून जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला भेटा, त्या व्यक्तीला खडखडाटून मिठी मारा. आज 2 वर्ष झाले महाराज गेले, प्रत्येकाला दुःख होत होतं, घरातल्या सगळ्यांना दुःख होत असेल, पण सगळ्यात जास्त जर दुःख कोणाला होतं तर या लाडक्या लेकीनं दुःख होतं. कशा करता, आमचा बाप गेलाय. ज्या दिवशी घरातला बाप निघून जातो त्या दिवशी आपल्या लेकींचं, सगळ्या लेकींचं माहेर संपतं. त्या दिवसापासून माहेरला नेलेली रिकामी पिशवी रिकामीच घरी येते. पण जोपर्यंत बाप आहे, जोपर्यंत आई आहे, तोपर्यंत माहेरला रिकाम्या नेलेल्या पिशवीमध्ये 4 कांदे का होईना टाकून देते ना, तिचं नाव आई आहे. 4 कांदे का होईना टाकून देतो, त्याचं नाव बाप आहे. म्हणून त्या बापाला सांभाळलं पाहिजे. बघा, आयुष्यातला बाप कधी कोणाकरता रडत नाही. किती मोठा, किती प्रॉपर्टीवाला बाप असू द्या, 100 एकर त्याची जमीन आहे, कोणाची दिवशी जमलं त्या दिवशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. प्रत्येक जण म्हणतो ताईचं लग्न जमलं, प्रत्येक जण म्हणतो दीदीचं लग्न जमलं, पण त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला रोज 1 भाकरी खाणारा तुमचा बाप आहे, पण त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला अर्धीच भाकरी खातो, अंथरुणावरती जातो, तोंडावरती पांघरून घेतो आणि तोंडावरचं पांघरून ओलं होईपर्यंत रडतो, त्याचं नाव बाप आहे. आयुष्यातला बाप त्याच्या लेकी करता दुसऱ्यांदा रडला. एकुलते एक ताईचं लग्न आहे, प्रत्येकाच्या अंगावरती नवीन कपडे आहेत, प्रत्येक जण नवीन कपड्याने त्या मंडपामध्ये मिरवतोय, पण त्याच दिवशी अरे हातामध्ये प्रत्येकाच्या तांदूळ आहेत. शुभमंगल सावधान झाल्याच्या नंतर हातातले तांदूळ प्रत्येक जण लेकीच्या अंगावरती टाकतोय. बाप मात्र लेकीच्या मुखाकडे मुख बहालून पाहतो आणि डोळ्यातले 2 अश्रू त्या तांदळावरती पडतात. तांदळावरती पडलेले अश्रू पाहून बापाला जर विचारलं ना, हे लेका रडतो कशा करता, रडणारा बाप म्हणतो 2 व्हीलरची चावी कधी कोणाच्या हातात दिली नाही, पण काळजाचा तुकडा काढून दुसऱ्याच्या हवाली करतो म्हणून रडतो, त्याचं नाव बाप आहे. आयुष्यातला बाप आपल्या लेकी करता तिसऱ्यांदा रडतो. लेकीला लग्न झाल्याच्या नंतर गाडी नेण्याकरता आलेली असते, गाडीच्या जवळ तिची आई जाते आणि तिची आई गेल्याच्या नंतर आईच्या गळ्यात गळा घालून लेक 10 मोकल्या रडत असते. 10 मोकल्या रडणारी लेक आहे. अरे रडणारी लेक आपल्या आईला विचारते, आई माझा बाबा कुठे, आई माझा बाबा कुठे. त्यावेळेस आई सांगते, मंडपाच्या कोपऱ्याच्या खांबाला टेकून एकटाच 10 मोकल्या रडतोय, तो तुझा बाप आहे. बापाला बोलावलं जातं. बाप लेकीची गाठ कधी घेत नाही, लेकीची भेट कधी घेत नाही. अरे बाप तिच्या सासऱ्याची भेट घेतो आणि त्यांना सांगतो, एकुलती एक ताई आहे माझी, एक तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय हो, तिला पाहिजे ती गोष्ट आणून दिली, काय चुकलं असेल तर माफ करा. कोपरापासून हात जोडून तिच्या सासऱ्याची माफी मागतो आणि डोळ्यातून आसवाच्या धारा ज्याच्या येत असतात ना, तो तुमचा आमचा बाप आहे. 80 वर्षाचा बाप तुमचा अंथरुणावरती पडलेला असू द्या आणि त्याची 50-55 वर्षाची लेक, अरे 50-55 वर्षाची लेक असू द्या, 80 वर्षाच्या बापाला मरणाच्या वाटेवरती आहे, मरण काळ त्याचा जवळ आलाय. त्या बापाला जाऊन जर विचारलं ना, हे लेका बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे, मरणाच्या वाटेवरती असणारा बाप म्हणतो, एकुलते एक ताईला मला एकदा भेटायचंय, एकुलते एक ताईला मला शेवटचं एकदा भेटायचंय. ताईला फोन केला जातो,
आणि ताईला फोन केल्याच्या नंतर ताई महामंडळाच्या एसटी मध्ये बसते आणि घराच्या समोरच्या रस्त्यावरती उतरते. छोटी छोटी लेकरं रस्त्यावरती आत्याला पाहतात आणि जाऊन बाबाला सांगतात, बाबा बाबा आत्या आली बर का, बाबा आत्या आली बर का. मरणाच्या वाटेवरती असणारा म्हातारा, ज्याला उठता येत नव्हतं, त्याच्या अंगामध्ये बळ येतं आणि अंतरुणावरती पडलेला म्हातारा ताडकन उठून बसतो. लेकीला पाहण्याकरता डोळ्यातून आसवाच्या धारा वाहतात. अरे लेक बाहेर आहे. आपल्या सुनेला सांगतो, हे सुनबाई, एकुलते एक लेक आहे, माझ्या लेकीला तसं घरामध्ये घेऊ नको, तिच्या अंगावरून भाकरीचा तुकडा वळून टाक आणि मगच घरामध्ये घे. ताईच्या जवळ, ताई बापाच्या जवळ येते आणि बाप तिला कडगड आठून मिठी मारतो आणि धाय मोकल्या रडतो. तो तुमचा आमचा बाप आहे. बापाच्या खिशात दमडी नसू द्या. अरे पाय बापाचे भाजतात, चप्पल पोर आलाय, भूक बाबाला लागते, जेवण पोर आलाय. डोक्याचे केस बापाचे वडतात, परंतु कटिंग करता आपल्या पोराला पैसे देतो ना, त्याचं नाव बाप आहे. अरे बापाला पाहायचं असेल तर मी सांगतो त्या दिवशी पहा. अरे एकुलत्या एक पोराचं 1 लाख रुपयाचं डोनेशन शाळेमध्ये भरायचंय. बापाच्या खिशामध्ये दमडी नाही. पाहुण्या रावळ्याला फोन करतो, काका माझ्या पोराचं ऍडमिशन करायचंय हो. प्रत्येकाला फोन करतो, कुणीही पैसे देत नाही. सावकाराच्या दारात जातो, हातापाया पडतो, सावकार एकुलत्या एक पोराचं ऍडमिशन करायचंय, अर्धा एकर जमीन गहाण ठेवतो, 1 लाख रुपये घेऊन येतो. ह्या खिशात 50,000चं बंडल आहे, या खिशात 50,000चं बंडल आहे. आणि त्या शिक्षकाच्या जवळ जातो, पोरगा समोर उभा आहे, त्या फॉर्म वरती सही करतो आणि खिशातले 2 बंडल ज्या वेळेस काढून त्या शिक्षकाच्या हातावरती ठेवतो ना, त्यावेळेस सुरकुतलेल्या चेहऱ्यातला, मळालेल्या कपड्याचा, डोक्याला तेल नसलेला तुमचा एक बाप पहा, बापाचा चेहरा पहा. अरे सुरकुतलेला चेहरा तुम्हाला सांगून जाईल तुमचा बाप काय. बापाला पाहायचं असेल तर मी सांगतो त्या दिवशी पहा. ज्या दिवशी बाप तुमचा संध्याकाळच्या वेळेला 11, 11:30 वाजता कॉटवरती झोपलेला तुमचा बाप आहे, 11:30 वाजता कॉटवरती झोपलेला बापाच्या जवळ जा. बापाच्या पायाला पडलेल्या भेगा पहा, बापाच्या अंगावरचं फाटलेलं बनियान पहा, बापाचा सुरकुतलेला चेहरा पहा. त्या दिवशी तुम्हाला समजेल तुमचा बाप काय. अरे बापासारखा जीव आपल्या लेकीला आणि लेकाला कोणीच लावत नाही. मरणाच्या वाटेवरती जरी असला ना, अरे बाप तुमचा 50 वयाचा असू द्या, 50 वर्ष त्याचं वय आहे, 50 वर्ष वय असणाऱ्या तुमच्या वडिलांची आई म्हणजे तुमची आजी 75 वर्षाची आई मरू द्या, तुमचा बाप कधी नाही रडणार. त्याला माहिती आहे, मी रडलो ना माझी ताई रडेल, मी रडलो ना माझा दादा रडेल. तुमचा बाप कधीच रडला नाही. पण ज्या दिवशी तुमच्या आजीच्या प्रेताला अग्नी दिला, त्या दिवशी संध्याकाळी 10ची वेळ आहे, सगळे लेकरं झोपी गेलेले आहेत, परंतु त्याच दिवशी 10 वाजता एकटाच त्या प्रेताला जिथं अग्नी दिलाय ना, त्या अग्नी दिलाय त्या ठिकाणी जातो आणि एकटाच जाऊन धाय मोकल्या रडतो ना, त्याचं नाव बाप आहे. मरेपर्यंत तुम्ही नाही कुणाची सेवा करता आली करू नका, परंतु मरेपर्यंत जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करा. एक कविताकार फार सुंदर वर्णन करतात बघा. आई आणि वडील या दोघांसारखं जगामध्ये कोणतंच थोर नातं नाही. आईसारखं नातं का नाही याचं कारण आहे का. एका माता माऊलीला डिलिव्हरी करण्याकरता दवाखान्यात नेलं, अर्ध्या तासानं डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांनी सांगितलं, ऐका, एक तर जन्माला येणार लेकरू जगणार आहे, नाही तर तुमची पत्नी जगणार आहे. कोण जगलं पाहिजे. नवऱ्यानं सांगितलं जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल, पण माझी पत्नी जगली पाहिजे. सासऱ्याला विचारलं, सासऱ्यानं सांगितलं जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल, माझी सुनबाई जगली पाहिजे. सासूला विचारलं, सासूनं सांगितलं जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल, पण माझी सुनबाई जगली पाहिजे. पण ज्या वेळेस त्या माता माऊलीच्या जवळ डॉक्टर गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं एक तर जन्माला येणारं लेकरू जगणार आहे, नाहीतर तुम्ही जगणार आहात. एक जण जगणार आहे, एक जण मरणार आहे. कोण जगलं पाहिजे, कोण मेलं पाहिजे. त्या माता माऊलीनं मान खाली घातली, डसा डसा रडायला लागली. रडणारी माय म्हणते, डॉक्टर हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, सकाळचं अन्न संध्याकाळी गरम करून खाल्लं. डॉक्टर संध्याकाळचं अन्न सकाळी खाल्लं. अर्धा किलोचा दगड घ्या आणि तुमच्या पोटाला बांधा, तुम्हाला 1 तास सुद्धा दम निघणार नाही. डॉक्टर, या माता माऊलीनं या लेकराला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये सांभाळले. डॉक्टर, माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण जन्माला येणारं लेकरूच जगलं पाहिजे. मरेपर्यंत आपल्या लेकरावरती प्रेम करते, तिचं नाव आई आहे, आणि मरेपर्यंत आपल्या लेकरावरती प्रेम करतो, त्याचं नाव बाप आहे. म्हणून एक कविताकार फार सुंदर वर्णन करतात बघा. आई आणि वडील हे 2च नाते थोर आहेत. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. बाप करी जोडी लेकराचे ओढे,
लेकुराचे बोने बाप करी जोडी लेकुराते मोडी बाप करी जोडी लेकुराते मोडी कुरवडे वाळवणे अपुरे आपुले गुरवणे वाळवणे आपुले करवंडी वाळवणी आपने आपुले गुरवांडी वाळवणे वाळवणी
मिरासीचा धनी एकाएकी गेला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा आज असं झालंय एक एका होणे बळी रे, बरोबर आहे का नाही? पण वेळ झालेली आहे आपली. जाता जाता भगवान परमात्म्याकडे एकच प्रार्थना करतो, देवा 2 वर्षापूर्वी आमच्या गुरुस्थानी असणारे रमेश महाराज या कुटुंबातून निघून गेले. ते निघून गेल्याच्या नंतर जी उणीव निर्माण झालेली आहे ही उणीव भरून काढण्याची भगवान परमात्म्यानं ताकद त्यांना देवो. रमेश महाराजांची थोडक्यात म्हणजे आमच्यासाठी थोडक्यात परिचय सांगायचा म्हणजे माझं गाव भालवडी मान तालुक्यात, तुम्हाला माहित असेल. आमच्या गावातला सप्ताह सुरू करण्याकरता सगळ्यात जास्त पहिलं योगदान कोणाचं तर 3 व्यक्तींचं, धनंजय महाराज कदम, रमेश महाराज खंडागळे आणि दादा महाराज किर्दक. आणि तिथं सप्ताह चालू झाल्याच्या नंतर आमच्यासारख्या छोट्या छोट्या लेकरांनी ती ऐकून आम्हाला या परमार्थाची आवड लागली. आळंदीला जाऊन 6-7 वर्ष आम्ही शिक्षण घेतलं आणि आज आम्ही कीर्तन करायला लागलो. हे सगळे त्यांचे आशीर्वाद आहेत. या सगळ्यांचे आशीर्वाद असेच नेहमी आमच्या पाठीशी राहो. आणि या कार्यक्रमाकरता पुनश्च एकदा उपस्थित असलेले गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, माळकरी, गावकरी आणि सगळ्यात महत्त्वाचं मनाचा मोठेपणा त्यांचा म्हणावा लागेल. महाराष्ट्रभर आम्ही कुठंही कीर्तनाला गेल्याच्या नंतर आम्हाला ओळखतात. कुणामुळं? आम्ही जर सांगितलं ना महाराज आम्ही शिखर शिंगणापूरचे, ते लगेच म्हणतात सागर महाराजांचे इथले आहात का तुम्ही? म्हणजे ज्यांच्यामुळं आम्हाला तिकडेही ओळखतात त्यांचं नाव तिकडेही कोणत्याही महाराष्ट्रामध्ये नव्हे, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात असू द्या, कोणत्याही राज्यामध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर ज्यांचं नाव आहे त्यांचा मनाचा मोठेपणा म्हणून माझ्यासारख्या पामराजा कीर्तनामध्ये उभे राहिले. मी त्यांना सुद्धा धन्यवाद, त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आमचे धनंजय महाराज इथं बसलेत, माझा पाय एक थर कापतोय, पण तरी पण मी तसंच गुरुस्थानी असताना म्हणजे त्यांच्यामुळे सुद्धा या परिसरामध्ये परमार्थाची आवड जर कोणाच्या संस्थेमुळे लागली असेल तर आमच्या गुरुवर्य धनंजय महाराज कदम यांच्या संस्थेमुळं. आमचे परम मित्र आहेत ऋषिकेश महाराज, तुषार महाराज, फुले महाराज, हरी महाराज, सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आता प्रत्येकाचं नाव घेत नाही, नावाजवळ आणि जातीजवळ काही नसतं, बरोबर आहे का नाही? पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे तुकाराम 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 हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले ने कुडी वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उतारिला अधिकार में आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा बाया पैकी करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही